नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण इथे बघतोय मसाल्याची भरली वांगी, मस्त अशी चवीला भारी लागणारी, तोंडाची चव वाढवणारी भाजी मी बनवणार आहे। तर यासोबत तुम्ही मस्त अशी भाकरी किंवा चपाती सोबत खाऊ शकता। तुम्ही जास्त प्रमाणात जेवण करसान अशी चटपटीत चमचमीत झणझणीत अशी भाजी आपण इथे मसाल्याची भरली वांगी करायला सुरुवात करूया। मराठमोळ्या आणि पारंपरिक पद्धतीने मी खारं वांग कसं बनवायचं आहे हे सुद्धा रेसिपी ऑलरेडी अपलोड केली आहे। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही जाऊन नक्की बघा। तर आपण ही मसाल्याची भरली वांगी चमचमीत आणि झणझणीत बनवायला सुरुवात करूया। पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर पटकन आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग आपण ही मस्त अशी झणझणीत तोंडाची चव वाढवणारी चटपटीत अशी मसाला भरली वांगी बनवायला सुरुवात करूया। भरली मसाला वांगी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण इथे बघत आहे। तर इथे मी 5 वांगी घेतली आहे, तुम्ही बघू शकता। मस्त अशी फ्रेश आहेत, हे काटेरी होती, यातील मी काटे काढून घेतले आहे। सर्वप्रथम मी ही स्वच्छ धुवून घेतली आहे। ही वांगी कापण्याच्या अगोदरच ही धुवून काढायची। अर्धी वाटी भाजलेले शेंगदाण्याचा कूट आहे, एक बारीक चिरलेला कांदा, 1 चमचा लसूण पेस्ट, एक बारीक केलेला टोमॅटो, खूप सारी कोथिंबीर आहे, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला किंवा मग तुम्ही गरम मसाल्याच्या ऐवजी कांदा लसूण मसाला वापरला तरी काही हरकत नाही। चवीप्रमाणे मीठ, अर्धा टीस्पून हळद, अर्धा टीस्पून जिरे। आता सर्वप्रथम आपल्याला ही वांगी कापून घ्यायची आहे आणि तुम्ही बघू शकता आतील भागामध्ये अशी पांढरशुभ्र आहे, अजिबात कीड वगैरे लागलेली नाहीये। एका वांग्याचे आपल्याला असे 4 भाग करून घ्यायचे। याचप्रमाणे मी सगळी वांगी कापून घेते। इथं आपली सगळी वांगी कापून झाली आहे। आता हे साईडला काढूया। आता आपल्याला याचं सारण बनवून घेऊया। इथं हे अर्धी वाटी भाजलेला शेंगदाण्याचा कूट, थोडा मसाला आपण यामध्ये घालणार आहे आणि थोडा मसाला आपण भाजीमध्ये घालणार आहे। थोडं चवीप्रमाणे मीठ घालायचं। त्यासोबत इथं मी अर्धा लाल तिखट वापरते, मी हातानंच घालून घेते हा मसाला, कारण आपल्याला याचं मिश्रण हातानंच मिक्स करायचं आहे, म्हणून मी हातानंच हा मसाला घेत आहे। आपल्याला थोडंसं हळद, लाल तिखट आणि चवीप्रमाणे मीठ आणि इथं बारीक चिरलेली कोथिंबीर आहे, हे यामध्ये घालून घ्यायची आणि थोडी कोथिंबीर आपण भाजीमध्ये घालूया। आता सर्वप्रथम या वांग्याला आपल्याला मीठ लावून घ्यायचे आहे। इथे मी असं बोटाने याला चोळून घेते, म्हणजे ही वांगी जेणेकरून काळी पडतील नाही आणि याची चवसुद्धा भारी लागेल, म्हणून मी याला मीठ लावून घेते। आता इथं सगळ्या वांग्याला मीठ लावून झालं आहे। आता हा मसाला आपल्याला मिक्स करायचा आहे। बघा इथं मसाला मी व्यवस्थित असा मिक्स करून घेतला। आता यामध्ये आपल्याला घालायचं थोडं पाणी आणि याचा असा घट्ट गोळा बनवून घ्यायचा आहे। फार तर एखादा किंवा मग 2 चमचे एवढंच पाणी वापरायचं आहे, जास्तीचं पाणी घालू नका, नाहीतर हे मिश्रण पातळ होण्याची शक्यता असते। याप्रमाणे हे असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर ही खूप सोपी भरली वांगीची भाजी आपण बनवत आहे आणि बॅचलरसाठी खूप सोपी पद्धत आहे ही। मस्त असं इथं स्टफिंग बनवून तयार आहे आपलं। तर आता आपल्याला या वांग्यामध्ये आपल्याला असा ठासून यामध्ये मसाला भरून घ्यायचा, मस्त व्यवस्थित असा भरून घ्यायचा, जेणेकरून तो बाहेर पडला नाही पाहिजे। यामध्ये असं हे
थोडंसं हे दाबून घ्यायचं. किती छान प्रकारे हे सारण मी यामध्ये भरलं आहे. आता याचप्रमाणे आपल्याला सगळ्या वांग्यामध्ये हे सारण असं ठासून ठासून भरायचं आहे मस्त. आता तुम्ही बघू शकता सगळ्या वांग्यामध्ये मसाला भरून तयार आहे. मसाला अजिबात उरला नाही आहे. तुमचं जर मिश्रण जास्त झालं आणि उरलं तर तुम्ही ते भाजी करता वेळेस मसाला वांगी सोबत शिजवून घेऊ शकता. आता आपल्याला ही मसाला वांगी बनवायला घ्यायची आहे. आता सगळ्यात आधी इथं पातेल्यामध्ये 2 चमचे तेल घालून घ्यायचे आहे. आता यामध्ये आपल्याला जिरे घालायचे आणि इथं मस्त जिरं फुललं आहे. आता यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. आता कांदा हा छानपैकी सोनेरी रंगावर आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता इथं कांदा मी हलकासा सोनेरी रंगावर परतून घेतला आहे. आता यामध्ये आपल्याला लसूण पेस्ट घालायची आहे आणि हे 1-8 मिनिटभर परतून घ्यायची आहे. मस्त असा सुवास दरवळला या लसूण पेस्टचा. 1 मिनिटासाठी मी इथं हे परतून घेतला लसूण. आता यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचं आणि अर्थातच टोमॅटो शिजण्यासाठी चवीनुसार मीठ. टोमॅटो शिजून घ्यायचं आहे. आता इथे टोमॅटो एकदम मऊ शिजला आहे. आता यामध्ये आपल्याला थोडे मसाले आहेत ते घालून घ्यायचे आहे. यातील अर्धे मसाले आपण सारण बनवण्यासाठी वापरले आणि अर्धे मसाले हे भाजीमध्ये वापरणार आहे. इथं 2 ते 3 मिनिटासाठी हा मसाला मस्त असा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता हा मसाला मस्त 2 ते 3 मिनटं तेलामध्ये परतून घेतला आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त असं तेलसुद्धा सुटलं आहे. आता यामध्ये 1 ग्लास पाणी घालते मी. तुम्हाला कितपत रस्सा हवा त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता. आता याला एक उकळी काढून घ्यायची. आता तुम्ही बघू शकता इथं मस्त उकळी आली आहे. तर यामध्ये आपल्याला ही वांगी सोडून घ्यायची आहे. गॅस आपल्याला मंद आचेवरच ठेवून ही वांगी वाफवून घ्यायची आहे. सर्वप्रथम आपल्याला वांग्याची एक बाजू चांगली होईपर्यंत हे वाफवून घ्यायचे आहे. आता इथे 5 ते 6 मिनिटं झाली आहे. आपण झाकण उघडून बघूया आणि तुम्ही बघू शकता एक बाजू मस्त आपली वाफवून झाली आहे. आता याला पलटी करायचं. याप्रमाणे याला असं पलटी करून घ्यायचं. आता याचप्रमाणे मी एक बाजू करून हे वांगे शिजून घेते. तर साधारण 12-13 मिनिटासाठी ही भाजी आपल्याला अधूनमधून परतून घेऊ. वांगी शिजेपर्यंत ही भाजी शिजवून घ्यायची आहे. आता इथे 12 ते 13 मिनिटं झाली आहे. गॅस करायचा बंद आणि झाकण उघडून आपण बघूया. बघा, आहा क्या बात आहे. मस्त अशी इथं मसाला भरली वांगी आपली झाली आहे आणि तुम्ही बघू शकता तवंगही छान आला आहे. मस्त तरी आली आहे. वांगंसुद्धा छान शिजलं आहे. तुम्हाला एक मी दाखवते शिजलं का नाही. हे बघा मस्त असं मऊ शिजलं आहे. चवीला सुद्धा भारी लागते. मस्त असं चमचमीत आणि मस्त झणझणीत भरली मसाला वांगी इथं बनवून तयार आहे. आता आपण याला काढून घेऊया. आणि आता तुम्ही बघू शकता इथं मी एका बाउलमध्ये काढून घेतली आहे आणि तुम्ही बघू शकता काय भारी दिसतात ही वांगी. आणि मसाला जसा तसाच आहे, सुटलेला नाही. आणि तरीसुद्धा बघू शकता मस्त छान आली आहे. आणि असा वाससुद्धा असा छान घरभर दरवळतो. मस्त असा सुगंध सुटला आहे. क्या बात आहे. एकदम वासानेच तोंडाला पाणी सुटलं आहे. तर ही मस्त अशी चमचमीत आणि झणझणीत भरली वांग्याची भाजी इथं मी बनवली आहे. तर वाटण न करता आपण हे भाजी बनवलेली आहे. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा.
ज्याने काय होईल, मी छान छान रेसिपी अपलोड करीन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल। आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद। अशीच छान छान रेसिपी बनवून खात जा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।